Hello students, today we are going to study peptide bond and proteins. In last videos we study about the proteins, that proteins are the polymer of alpha amino acids. Proteins are known to break down into peptides in stomach and under the influence of enzyme pepsin begin one of them which is secreted by the stomach. Proteins हे काय होतात, स्टमकमध्ये प्रोटीन्स ब्रेकडाऊन होतात. कशामध्ये? पेप्टाइड्समध्ये. मग प्रोटीनचं ब्रेकडाऊन पेप्टाइड्समध्ये पेप्सिन नावाच्या एन्झाईम्समुळे होत असते आणि हे पेप्सिन स्टमकमध्येच काय होत असतं, सिक्रीट होत असते. त्यानंतर हे पॉलीपेप्टाइड जे आहे ते फर्दर ब्रेकडाऊन ब्रोकन डाऊन इंटू अल्फा अमिनो ॲसिड्स. मग प्रोटीनचं ब्रेकिंग होऊन काय बनतं, पेप्टाइड्स बनतात आणि मग हे पेप्टाइड्स अगेन फर्दर ब्रोकन डाऊन इंटू अल्फा अमिनो ॲसिड्स. मग यावरून काय लक्षात येतं की प्रोटीन्स हे काय आहे, पॉलिमर्स आहे. कशाचे? अल्फा अमिनो ॲसिड्सचे. मग हे अल्फा अमिनो ॲसिड्स, नंबर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड्स हे प्रोटीन्समध्ये काय झालेले असतात, लिंक झालेले असतात. मग त्यांच्यामध्ये लिंकिंग ज्या बॉन्डनी होत असते अल्फा अमिनो ॲसिड्सची, त्या बॉन्डला म्हणतात पेप्टाईड बॉन्ड. काय म्हणतात त्याला? पेप्टाईड बॉन्ड. याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. ग्लायसिनमध्ये अल्फा अमिनो ॲसिड्स हे काय झालेले असतात, पेप्टाईड बॉन्डनी लिंक झालेले असतात. मग ह्या ग्लायसिनचं हायड्रोलिसिस केलं तर त्यापासून काय होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि त्यापासनं डायपेप्टाईड ज्यालाच म्हटलं जाते ग्लायसिल ॲलानिन हे तयार होत असते. इन विच 2 अमिनो ॲसिड युनिट्स आर लिंक. मग या ग्लायसिल ॲलानिनमध्ये 2 अमिनो ॲसिड्स काय असतात, एकमेकांना लिंक असतात. कशाद्वारे? पेप्टाईड बॉन्डद्वारे. It can be seen that a peptide bond or peptide linkage is same as what described as a secondary amide in organic chemistry. Combination of a third molecule of an alpha amino acid with a dipeptide would result in the formation of a tripeptide. मग 2 अमिनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डनी एकमेकाला लिंक असेल, बॉन्डेड असेल, त्याला म्हणतात डायपेप्टाईड. आणि त्यालाच परत तिसरा अमिनो ॲसिड परत पेप्टाईड बॉन्डनी लिंक झालेलं असेल तर त्याला म्हणतात ट्रायपेप्टाईड. त्याच पद्धतीने जेव्हा 4 अल्फा अमिनो ॲसिड, 5 अल्फा अमिनो ॲसिड किंवा 6 अल्फा अमिनो ॲसिड्स एकमेकांना पेप्टाईड बॉन्डनी लिंक होतात तर त्यापासून काय फॉर्मेशन होते, 4 अल्फा अमिनो ॲसिड असेल तर टेट्रापेप्टाईड, 5 असेल तर पेंटापेप्टाईड आणि 6 असेल तर हेक्झापेप्टाईड. मग when the number of alpha amino acid linked by peptide bonds is more than 10, the product are called the polypeptides. मग पॉलीपेप्टाइड्स कशाला म्हणायचं, जेव्हा पेप्टाईड बॉन्डच्या लिंकेजनी 10पेक्षा जास्ती अल्फा अमिनो ॲसिड्स एकमेकांना काय झालेले असेल, बॉन्डिंग झालेले असेल किंवा लिंक झालेले असेल तर त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड्स. The CHR unit linked by peptide bonds are referred as a amino acid residue. मग प्रत्येक अमिनो ॲसिड, अल्फा अमिनो ॲसिड हे त्यामधल्या असणाऱ्या CHR ग्रुपनी काय होत असते, लिंक होत असते. मग ह्या ग्रुपला काय म्हणतात, अमिनो ॲसिड रेसिड्यूज. प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स हॅविंग मोर दॅन 100 अमिनो ॲसिड रेसिड्यूज लिंक बाय पेप्टाईड बॉन्ड्स. मग प्रोटीन्स हे काय आहे, पॉलीपेप्टाइड्स आहे ज्यामध्ये 100पेक्षा जास्ती अल्फा अमिनो ॲसिड्स काय झालेले आहे, पेप्टाईड बॉन्डनी लिंक झालेले आहे. इट मे बी हावेवर नोटेड दॅट डिस्टिंक्शन बिटवीन प्रोटीन्स अँड पॉलीपेप्टाइड्स इज नॉट शार्प. द 2 ends of a polypeptide chain of protein are not identical. पेप्टाईड बॉन्डनी अनेक अल्फा अमिनो ॲसिड्स म्हणजे 100पेक्षा जास्ती अल्फा अमिनो ॲसिड्स एकमेकांना काय झालेले असतात, लिंक झालेले असतात. मग यांची जी एक चेन तयार होते तर या चेनला किती एंड असतील, 2 एंड असतील, एक स्टार्टिंग आणि एक एंडचं एंड. तर ते दोन्ही एंड काय असतात, वेगवेगळे, ते सेम असत नाही असं काय झालेलं आहे, प्रॅक्टिकली प्रूव्ह झालेलं आहे. द एंड हॅविंग फ्री कार्बोक्सिल ग्रुप इज कॉल्ड C टर्मिनल. एंड असेल त्याला
मग चेनमध्ये एक स्टार्टिंग एंड आहे आणि एक एंड आहे. मग एंडला जे एंड जी आहे ती काय आहे, ती कशाने एंड झालेली आहे, द एंड हॅविंग फ्री कार्बोऑक्झिलरी ग्रुप. एंडिंगला काय असतं, फ्री कार्बोऑक्झिलरी ग्रुप असतात, त्याला म्हणतात सी टर्मिनल. वाईल द अदर एंड हॅविंग फ्री अमिनो ग्रुप इज कॉल्ड द एंड टर्मिनल. आणि एका ग्रुपला काय असतो, अमिनो ग्रुप असतो एकमेकां जॉईन, तर त्या फ्री अमिनो ग्रुप असतो त्याला म्हणतात एंड टर्मिनल. आलं लक्षात. सी टर्मिनल कार्बोऑक्झिलरी ग्रुप असतो एंडमध्ये, त्या एंडला म्हणतात सी टर्मिनल. आणि दुसऱ्या एंडला जिथे अमिनो ग्रुप असेल फ्री स्टेटमध्ये त्याला म्हणतात एंड टर्मिनल. इन द डायपेप्टाइड ग्लायसिल अलानिन, ग्लायसिन रेसिड्यू इज एन टर्मिनल अँड अलानिन रेसिड्यू इज सी टर्मिनल. व ग्लायसिल अलानिन यामध्ये काय आहे, ग्लायसिनमध्ये एन टर्मिनल आहे आणि अलानिन हा रेसिड्यू हा काय आहे, सी टर्मिनल आहे. ओके. मग याचं स्ट्रक्चर बघा 14.18 फिगरमध्ये तुमच्या पुस्तकात 311 पेज बुकवर तुम्हाला काय दिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. इथे बघा रिप्रेझेंटेशन बाय स्ट्रक्चरल फॉर्म्युला. एन टर्मिनल दाखवलेला आहे आणि दुसऱ्या एंडला सी टर्मिनल आहे. एन टर्मिनल जिथे आहे तिथे काय दिसतं आहे आपल्याला, अमिनो ग्रुप फ्री स्टेटमध्ये दिसतं, आणि जिथे सी टर्मिनल आहे तिथे काय आहे, कार्बोऑक्झिलरी ग्रुप फ्री स्टेटमध्ये आहे. आणि खाली अमिनो ॲसिड सिम्बॉल्स दाखवले आहे ग्लायसिन आणि अलानिनमध्ये. हा काय, अलानिनचा एन टर्मिनल आणि ग्लायसिनचा सी टर्मिनल. फिगर नंबर 14.18 ही फिगर बघा. या फिगरमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे सी टर्मिनल. दिस इज द कार्बोऑक्झिलिक फ्री ग्रुप, त्या एंडला म्हटलेलं आहे सी टर्मिनल. अँड धिस इज अ अमिनो ग्रुप, त्या ग्रुपला म्हटलेलं आहे एन टर्मिनल. आणि हे खालचं स्ट्रक्चर आहे ग्लायसिल एलानिनचं. इथे आहे एलानिनचा अमिनो ग्रुप फ्री स्टेटमध्ये आणि इथे ग्लायसिनचा कार्बोऑक्झिलिक ग्रुप फ्री स्टेटमध्ये. तर अशा प्रकारे प्रोटीनचं काय असते, स्ट्रक्चर असते. त्यामध्ये हंड्रेड्स ऑफ अमिनो ॲसिड्स एकमेकांना पेप्टाईड बॉन्डनी काय झालेले आहे, लिंक झालेले आहे. आणि ती जी चेन फॉर्म होते त्याला 2 एंड असतील, तर त्या 2 एंडला काय म्हणतात, जिथे फ्री स्टेट ऑफ कार्बोऑक्झिलिक ग्रुप असेल त्याला म्हणतात सी टर्मिनल, आणि जिथे अमिनो ग्रुप असेल त्याला म्हणतात एन टर्मिनल. नेक्स्ट वी स्टडी द टाइप्स ऑफ प्रोटीन. एवढा टॉपिक आला लक्षात. टाइप्स ऑफ प्रोटीन्स डिपेंडिंग अपॉन द मॉलिक्युलर शेप, प्रोटीन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. प्रोटीन्सचा मॉलिक्युलचा शेप कसा आहे त्यानुसार प्रोटीन्स 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलेले आहे. पहिलं आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स आणि दुसरं आहे फायब्रस प्रोटीन. ओके. द ग्लोब्युलर प्रोटीन्स, मॉलिक्यूल ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव स्पेरिकल शेप. त्याच्या नावावरूनच लक्षात येत आहे ग्लोब्युलर म्हणजेच गोलाकार. तर मॉलिक्युल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव कोणता शेप असतो, यांना स्पेरिकल शेप असतो. दिस शेप रिझल्ट फ्रॉम कॉलिंग अराउंड ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन ऑफ प्रोटीन. यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन, प्रोटीन म्हणजे काय, इट इज अ पॉलिमर ऑफ पॉलीपेप्टाईड ऑर अल्फा अमिनो ॲसिड. मग हे अल्फा अमिनो ॲसिडची चेन ही काय झालेली असते, कॉलिंग झाली असते. कॉलिंग म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये कॉईलमध्ये बघा तांब्याची तार अशी गोल 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 गुंडाळलेली असते, त्या पद्धतीने हे प्रोटीन्स काय झालेले असतात, कॉलिंग झालेले असतात. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर युजली सोल्युबल इन वॉटर. हे प्रोटीन्स काय असतात, सोल्युबल इन वॉटर असतात. त्याचे एक्झाम्पल आहे इन्सुलिन, एग अल्ब्युमिन, सीरम अल्ब्युमिन, लेग्युमेलिन. प्रोटीन इन पल्से, लेग्युमिनस प्लांट म्हणतात ना. कशाला म्हणतात लेग्युमिनस प्लांट, ज्या प्लांट्सच्या बियांपासून काय, सीड्सपासून आपण डाळी बनवतो त्याला लेग्युमिनस प्लांट म्हणतात. मग यापासून आपल्याला काय, पल्सेस म्हणजे डाळी,
यातून आपल्याला काय मिळतं, लेग्युमिलिन नावाचं प्रोटीन मिळतं. हे सर्व प्रोटीन काय वॉटर सोल्युबल प्रोटीन आहे आणि कोणत्या टाईपचे आहे, ग्लोब्युलर प्रोटीन आहे. का बरं ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतात यांना, कारण यांची जी पॉलीपेप्टाईड लिंक आहे ती काय झालेली आहे, कॉईलप्रमाणे ती कॉलिंग झालेली असते, म्हणून त्याला काय म्हणतात, ग्लोब्युलर प्रोटीन. देन वी नेक्स्ट स्टडी द फायब्रस प्रोटीन. Molecules of fibrous proteins have elongated rod-like shape. हे काय आहेत, rod-like shape असतात. This shape is the result of holding the polypeptide chain of protein parallel to each other. यामध्ये पॉलीपेप्टाईड चेन एकमेकांना कशा असतात, पॅरलल असतात, म्हणजेच कशा असतील त्या, स्ट्रेट चेन असतील. हायड्रोजन बॉन्ड अँड डिसल्फाइड बॉन्ड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस शेप. त्यामधले हायड्रोजन बॉन्ड्स हे काय आहे आणि डायसल्फाइड बॉन्ड हे काय आहे, त्यासाठी कारणीभूत आहे की या बॉन्ड्समुळेच त्यांना कोणता शेप आलेला आहे, फायब्रस शेप आलेला आहे. फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. हे प्रोटीन्स कसे आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. फॉर एक्झाम्पल किरॅटिन प्रोटीन हे कुठे असतात, हेअरमध्ये असतात, नेलमध्ये असतात, वूलमध्ये असतात आपल्या. त्यानंतर मायोसिन प्रोटीन्स ऑफ मसल्सचे प्रोटीन हे कसे असतात, फायब्रस प्रोटीन्स असतात. द शेप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल आर द रिझल्ट ऑफ 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. त्यांच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. काय डिपेंड असतं, प्रोटीनच्या स्ट्रक्चरवर त्यांचा काय डिपेंड असतो, शेप डिपेंड असतो. त्यानंतर आपण बघू स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. एवढं लक्षात आलं. पेप्टाईड बॉन्ड म्हणजे काय, त्यानंतर टाईप्स ऑफ प्रोटीन्स कोणते असतात. पेप्टाईड बॉन्डमध्ये तुम्ही काय शिकलात की अल्फा अमिनो ॲसिडची लॉंग चेन असते, जवळपास 100 ऑफ अल्फा अमिनो ॲसिड जॉईन असतात. कशाने लिंक असतात, पेप्टाईड बॉन्डनी. मग या अल्फा अमिनो ॲसिडच्या लिंकेजलाच आपण काय म्हणतो, पॉलीपेप्टाईड चेन असे म्हणतो. त्याला 2 एंड असतात. अमिनो ग्रुप असणाऱ्या एंडला काय म्हणतात, एन टर्मिनल, आणि फ्री कार्बॉक्सिलिक ग्रुप असणाऱ्या एंडला काय म्हणतात, सी टर्मिनल. त्यानंतर टाईप्स ऑफ प्रोटीन्स बघितले आपण, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन. Then we see the structure of proteins. Proteins are responsible for a variety of functions in organism. Proteins हे काय असतात, ऑर्गॅनिझम्समध्ये व्हेरायटी, खूप सारे फंक्शनसाठी आवश्यक असतात. प्रोटीन्स ऑफ हेअर, मसल, स्किन गिव्ह शेप टू द स्ट्रक्चर. आपल्या मसल्समधले असणारे प्रोटीन, स्किनमधले असणारे प्रोटीन्स, त्यानंतर हेअरमध्ये असणाऱ्या प्रोटीन्समुळे आपल्या बॉडीला काय येतो, शेप येतो. वाईल एन्झाईम्स आर प्रोटीन्स विच कॅटलाइज फिजिओलॉजिकल रिॲक्शन. काही फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आहे त्या कॅरी करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, काही एन्झाईम्सनी, आणि दीज एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. These diverse function of protein can be understood by the studying the 4 level structure of proteins. मग ह्या प्रोटीन्सचं इतके वेगवेगळे फंक्शन्स आहेत, ते वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला त्याच्या 4 टाईपच्या स्ट्रक्चर्सनी लक्षात येईल. मग हे 4 स्ट्रक्चर्स कोणते आहेत प्रोटीनचे, ते आहेत प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. लक्षात आलं. वेगवेगळे फंक्शन्स, वेगवेगळे प्रोटीन्स हे काय करतात, कॅरी करतात ॲनिमलच्या, ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. मग हे फंक्शन्स कॅरी करण्यासाठी किंवा कॅरी आऊट करण्यासाठी त्यांचं स्ट्रक्चर हे काय असते, कारणीभूत असते. मग हे कोणकोणते स्ट्रक्चर असतात, तर ते 4 टाईपचे स्ट्रक्चर असतात. म्हणूनच त्याला म्हणतात 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. नेमली कोणते आहेत ते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या स्ट्रक्चरचा अभ्यास करू. थँक्यू.